सर्वप्रथम मी जयंत तुला एक प्रश्न विचारायचा आहे मला. म्हणजे सर्वप्रथम हम्म. थोडक्यात तुझी ओळख करून दे सर्वांना. हे जे आमचे स्टुडंट आहेत रिद्धिविनायक कॉलेज ऑफ नर्सिंगचे, यांच्यासाठी तुझी एक ओके. छोटीशी ओळख करून दे. ओके. गुड इव्हनिंग सर्वांना. सर्वात पर्यंत तर माझं नाव जयंत अशोकराव साखरे आहे. मी अंबाजोगाई बीड जिल्ह्यातून येतो आणि माझं पूर्ण शिक्षण हे कॉलेज ऑफ नर्सिंग सर जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल मुंबई येथे झालेलं आहे. आणि माझं नर्सिंग एज्युकेशन पूर्ण झाल्यानंतर मी जर्मनीमध्ये नर्स म्हणून करिअर करण्याची संधीचा मी असा विचार केला होता. आणि त्यानंतर मी आता सध्याला सेंट मार्टिनी हॉस्पिटल जर्मनी येथे काम करतो. आणि तुम्हाला हे पण माहित असेल की राघवेंद्र सर हे माझे सिनियर आहेत आणि आम्ही सोबत रूममेट पण होतो कॉलेजमध्ये असताना. तर ते मला खूप जवळून ओळखतात सर्व गोष्टींमध्ये. बरोबर बरोबर जयंत. तर हा. हा जयंतचा एक छोटासा इंट्रो आहे. म्हणजे जयंत जो आहे तो माझा ज्युनियर. त्याने कॉलेज ऑफ नर्सिंग मधून आपली बीएससी नर्सिंगची पदवी प्राप्त केली. त्यानंतर तो जर्मनीमध्ये त्याचं प्रिपरेशन केलं आणि तो जर्मनीमध्ये आता करंटली प्लेस्ड आहे. तर जयंत, मला तुला हम्म. विचारायचं आहे, तू जर्मनची जसं स्पेसिफिक का निवड केली आहे? सर आता सर्वांना तर माहिती आपण नर्सेस आहोत आणि त्यातली त्यात तर मी असं बॉईज म्हणून बॉईजच्या हेतूने जास्त सांगेल की जे महाराष्ट्रामध्ये जे सिच्युएशन चालू आहे 80-20 त्यामध्ये हे एक तर पहिलं रिझन होतं माझं 80-20 मध्ये की बॉईजला खूप सारं कॉम्पिटिशन आहे त्यामध्ये. आणि त्याच्यानंतर की एक आपल्याला वाटतं की अब्रॉड मध्ये जाताना आपल्याला खूप साऱ्या म्हणजे सर्वांना वाटतं की आपण अब्रॉड मध्ये जावं. तर मी वेगवेगळ्या कंट्रीज सर्च करत होतो की कुठे जावं नेमकं. UK, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, पण प्रत्येकाच्या कंडिशन्स खूप वेगळ्या होत्या. आणि एक फेवरेबल कंडिशन्स अशी होती की जिथे की जर्मनीमध्ये खूप सारे नर्सेसची गरज होती. आणि जर्मनीचं मग मी जेव्हा माहिती इन्फॉर्मेशन घ्यायला चालू केली तर तेव्हा मला असं वाटलं की एक चांगला इंटरनॅशनल एक्सपिरियन्स, एक हेल्थ केअर सिस्टम मध्ये एक जर चांगला अनुभव घ्यायचा असेल तर मग आपण जर्मनीची निवड करूया. त्यासाठी मग मी निवडलं की माझं पुढचं करिअर ही मी जर्मनीमध्ये करणार म्हणून. म्हणजे तू स्पेसिफिक जर जर्मनी म्हणजे सगळा जर करिअर ऑपॉर्च्युनिटी सगळ्या गोष्टीचा विचार करून तू बेसिकली जर्मनची निवड केली आणि तू जर्मनीमध्ये आता काम करतोस. बरोबर. मग हो तुला हो सर. हा. जर्मन भाषा, आता जर्मन भाषेबद्दल सर्वांचे प्रश्न असतात. आपण हे सर्व सेशन एक इंटरॅक्टिव्ह सेशन आपल्या दोघांचा इंटरव्ह्यू झाल्याच्या नंतर स्टुडंटचे आपण क्वेश्चन घेऊया. म्हणजे प्रत्येकाच्या मनात हो काही ना काही डाऊट असेल, काही क्वेश्चन्स असतील ते विचारू शकतील ते. तर मी हो, चालेल तुला चालेल सर. स्पेसिफिक आता जसं आपण इंग्लिश सोबत फॅमिलियर आहोत, थोडे बहुत का होईना फॅमिलियर असतो. तर एकदम असं हो. आउट ऑफ द वे जाऊन जर्मन लँग्वेज शिकणे हे किती अवघड होतं तुझ्यासाठी? सर सर्वात पहिल्यांदा तर मी सांगेल की हे खूप चॅलेंजिंग टास्क होतं. जसं की आता आपण एक करंट सिच्युएशन आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये जसं की पाहतोय टॅक्सीवाल्यांचं, जसं की मराठी ही आलीच पाहिजे. जर तुम्हाला इथे जॉब करायचं तर मराठी आलीच पाहिजे. तर ती किती कडक चालू आहे. तर तेच, आणि त्यातली त्यात जर आपलं नर्सिंग करिअर जर आपल्याला बनवायचंय तर आपल्याला आपण 8 तास 6 तास 7 तास काम करतोय तर पेशंट सोबत आपल्याला इंटरॅक्शन करायचे कंटिन्युअसली. आणि जर आपण पेशंटच्या समस्या त्यांच्या भाषेमध्ये आपण जर समजून घेतल्या तरच आपल्याला समजणार की पेशंट काय बोलतोय. तर त्यासाठी मग एक तर लँग्वेज शिकताना खूप आपली ती डेलीची लँग्वेज नाहीये. तर एकदम बेसिक पासून हाय लेवल पर्यंत तर शिकताना समजा त्याच्या वेगवेगळ्या लेवल्स असतात. जसं की A1 लेवल, A2 लेवल, B1 लेवल आणि B2 लेवल. तर A1 A2 लेवल म्हणजे फाउंडेशन लेवल असतं. आणि प्रत्येक लेवलला असं वाटतं की यार ही लेवल खूप हार्ड आहे, आपल्याच्यानं होणार नाही, आपण गिव्ह अप करावं. पण ते जेव्हा लेवल एक एक लेवल संपतो आणि दुसऱ्या लेवलला जातो तर तेव्हा असं वाटतं की नाही यार, आता आपण ही लेवल इझी होती, आपण मेहनत केली त्यावरती. तर असं आपण जर एक सिस्टमॅटिक वेने जर अभ्यास करत गेलो तर ठीक आहे, म्हणजे लँग्वेज आपण शिकू शकतो. पण ती एक पूर्णच न्यू लँग्वेज आहे आपल्यासाठी. पण त्यात एक हे आहे की आपल्या मराठी लोकांसाठी त्याचा एक जास्त बेनिफिट आहे की आपण आपल्याला जरा थोडस संस्कृतशी आपलं, आपण संस्कृत शाळेमध्ये वगैरे शिकलेलो होतो. तर त्याच्यामुळे आपल्याला ते उच्चार करणं वगैरे थोडं सोपं जातं. तर त्या काही गोष्टी त्याचे ऍडव्हान्टेजेस आहेत आपल्याला मराठी जे मुलं आहेत त्यांच्यासाठी. बरं. तर हे झालं आपल्या लँग्वेज बद्दल. आता मला स्पेसिफिक एज्युकेशन रिलेटेड विचारायचं. मग आपण आता बीएससी नर्सिंग डिग्री केली, तर त्याच हम्म. बीएससी नर्सिंग डिग्रीवरती आपल्याला तिकडे डायरेक्टली प्लेसमेंट मिळतं का? हो सर, डायरेक्टली तुमच्याकडे एक तर बीएससी नर्सिंग डिग्री हवी आहे किंवा GNM डिग्री हवी आहे. GNMचं
हे आपलं हवंय बिल्डू, म्हणजे 3 वर्षाचा जो कोर्स असतो आपला जीएनएमचा, ते पण चालतं आणि हम्म. बीएससी नर्सिंग डिग्री पण चालते आपल्याला. त्यासाठी असं कोणतं हे नाहीये की स्पेसिफिक तुम्हाला बीएससी नर्सिंगच लागेल म्हणून. जीएनएम असेल तरी पण चालेल. आणि इथे इथे मेन एक्सपिरियन्सचा काय जर्मनीमध्ये क्रायटेरिया काय असतो? आहे, एक जर्मनीमध्ये आपण तरी 4 वर्षाचं बीएससी नर्सिंग करतो. जर्मनीमध्ये तर 3च वर्षाचा हे आहे त्यांचं, जे आपले जीएनएमचं कसं 3 वर्षाचा कोर्स आहे, तसा इथे ह्यांच्याकडे 3 वर्षांचाच कोर्स आहे. ओके. मग जर्मनीमध्ये तू गेल्यानंतर डायरेक्टली तुला प्लेसमेंट, तर एक्सपिरियन्स वगैरे काही असं काही गरज नाही का तिकडे? आता म्हणजे सर कसं, आता ते डिपेंड करतं की हॉस्पिटलवरती. ठीक आहे, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये समजा एक फॉर एक्झाम्पल एखादं XYZ हॉस्पिटल आहे, त्या हम्म. हॉस्पिटलमध्ये 10 डिपार्टमेंट आहेत आणि समजा कार्डिओलॉजी डिपार्टमेंट आहे, तर त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला 5 नर्सेस हव्यात, पण आम्हाला असं एक्सपिरियन्स वाले नाहीत हवेत, आम्हाला फ्रेशर्स पण चालतील. पण तेच इंटेन्सिव्ह स्टेशन आहे, ICU CCU, त्यांची डिमांड आहे आम्हाला 10 नर्सेस हवेत, पण किमान 1 वर्षाचा तरी एक्सपिरियन्स हवाय. तर ते डिपेंड करतं की आपण कोणत्या हॉस्पिटल वरती कुठे आपला इंटरव्ह्यू करतोय, त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे ओके. मेजॉरिटी. पण तर जर माझं एक सांगणं, एक हा. अजून पॉईंट ह्याच्यामध्ये ऍड करतो मी. हम्म. जर ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना एक्सपिरियन्स नसेल, तर इथे एक कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट म्हणजे एक ओल्ड एज होम म्हणून पण असतात तिथे. तर म्हणजे जे नवीन नवीन विद्यार्थी येतात, ज्यांना एक्सपिरियन्स वगैरे नसतो, तर ते सुरुवातीला ओल्ड एज होम चूज करतात, कारण त्यांना इथे नवीन आल्या आल्या थोडंसं अडॅप्ट होण्यासाठी. आणि ओल्ड एज होम मध्ये एवढं काय असं हे नसतं हार्ड काम की ज्याच्यासाठी तुम्हाला एक्सपिरियन्सच लागेल म्हणून. त्यानंतर तुम्ही हॉस्पिटल चेंज करू शकता तुम्हाला एकदा एक्सपिरियन्स आल्यास. हम्म. त्या जर्मनी मधल्या ज्या आपल्या वेगवेगळ्या करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत, मग अजून काही असं जसं आपल्या इथे इंडियामध्ये जसं आहे इंडस्ट्रियल नर्सिंग आहे, त्याच्यानंतर हॉस्पिटल हो. झालं, बेडचं आपलं होम केअर झालं, असे अजून काही ऑपॉर्च्युनिटी आहेत का तिकडे गेल्यानंतर तू जे हो. एक्सपिरियन्स केलं? हो, इथे खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. इथे कसं असतं, इथे नर्सिंगचे खूप वेगवेगळे टाइप्स आहेत. आता फॉर एक्झाम्पल, आता जे आमच्या वॉर्डमध्ये पेशंट येतात, जेव्हा आम्ही त्यांचं ऍडमिशन करतो, तर आम्हाला त्यांना विचारावं लागतं की तुमच्या घरी, इथे एक कन्सेप्ट आहे फ्लेगडिन्स्ट म्हणून, म्हणजे जी फ्लेगडिन्स्ट म्हणजे नर्सिंग सर्व्हिस, जी की पेशंटच्या रोज घरी जाते, किंवा जसे पेशंटच्या ह्याच्यानुसार जसं पेशंटला हवंय, समजा वीक मधून 2 दिवस या 3 दिवस, त्यानुसार. किंवा जर पेशंटला फक्त जर काही हे झालं असेल, इंजुरी वगैरे झाली असेल, तर ह्याची एक फक्त एक आपण तर प्लास्टर चेंजचा पण एक कोर्स असतो छोटासा, की आपण कसं वेगवेगळ्या प्रकारचे जे बँडेज असतात ते तुम्ही कसे करू शकतात, ह्याचा पण कोर्स आहे. तुम्ही त्याच्यामध्ये पण इथे म्हणजे एक हे असतं, रजिस्ट्रेशन असतं केलेलं. त्याच्यामध्ये ते लोक रजिस्टर करतात की मी आता इंजोर्ड झालेलो आहे, तर मला 10 दिवस फ्लास्टर आहे, तर मला बँडेज रोज चेंज करण्यासाठी मला घरी सर्व्हिस हवी आहे. तर तुम्ही ते पण सर्व्हिस मध्ये आपल्याला नर्सिंगच्या अंडरच येतं ते. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत इथे पण अवेलेबल. ओके. मला तुला हा प्रश्न विचारायचा आहे की तू म्हणजे आता सगळ्यात मला माहिती आहे तू किती म्हणजे आपण एकदम तू अंबेजोगाईचा तिथून आला, मराठी पूर्ण हो. बॅकग्राऊंड आहे. त्याच्यानंतर या सगळ्या हो. गोष्टीमध्ये तुला जर्मन म्हणजे तुझं स्पेसिफिक सांग की तुला किती टाइम लागला जर्मनी भाषा शिकण्यासाठी? मला स्पेसिफिक लागला सर, पूर्ण 7 महिने मला म्हणता येईल. 7 महिने. 7 महिने मला पूर्ण टाइम लागला. पण त्या 7 महिन्यामध्ये माझं पूर्ण म्हणजे शेड्यूल खूप एकदम पॅक होता त्याच्यामध्ये. मी मॉर्निंग 8:30 पासून ते 5 वाजेपर्यंत क्लासेस करायचो. त्यानंतर 6 ते 10 वाजेपर्यंत संध्याकाळी माझा अभ्यास चालायचा. त्याच्यामुळे माझा शेड्यूल तो 6 महिने खूप खूप पॅक होता. ओके. आणि ते तुझं जे आपण जर्मन भाषेसाठी एक्झाम बोलतो, त्या एक्झाम बद्दल थोडस तू विद्यार्थ्यांना गाईड कर जरा. हो. जर्मन लँग्वेजच्या पूर्ण एकतर 3 एक्झाम असतात. एकतर एक 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 एक्झाम असते टेल्क, एक असते OSडे आणि एक असते गोईते. तर ह्यामध्ये आपल्यावरती डिसाईड आहे आपल्याला कोणती एक्झाम द्यायची आहे. आपण टेल्क ही देऊ शकतो, आपण गोईते एक्झाम पण देऊ शकतो, किंवा OSडे एक्झाम पण देऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये असं गरजेचं नाहीये तुम्हाला की प्रत्येक लेवलची एक्झाम तुम्ही दिलीच पाहिजे म्हणून. A1 A2 B1 B2 अशा ज्या लेवल्स आहेत आपल्याला. समजा आपण एखाद्या इन्स्टिट्यूटकडे लँग्वेज शिकतोय, तिथे आपण A1 लेवल शिकली, तर असं गरजेचं नाही की तुम्ही ती A1 लेवल तिकडे जाऊन बाहेर जाऊन एक्सटर्नल एक्झाम द्या म्हणून. ती तुम्ही इंटरनल तुमच्या इन्स्टिट्यूट मध्ये देऊ शकता. तिथे पास झालात तुम्ही A2 ला जा, तुम्ही B1 ला जा, आणि जेव्हा तुम्ही B2 साठी प्रिपेअर झालात पूर्ण, जेव्हा तुम्हाला वाटेल की आता मी पूर्णपणे प्रिपेअर झालेलो आहे B2 एक्झाम साठी, तर तेव्हा तुम्ही काय करू शकता,
आपल्या इंडियामध्ये खूप सारे वेगवेगळे सेंटर्स आहेत, टेल्क एक्झामचे, गोईट एक्झामचे. तिथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर मग तुम्हाला तिथे जाऊन एक्झाम द्यावी लागेल. आता तुम्ही म्हणताल की ही एक्झाम कशी असते. आता प्रत्येक एक्झामचा पॅटर्न हा वेगवेगळा असतो. म्हणजे थोडे थोडे फक्त मार्किंग सिस्टीम वेगवेगळी असते, पण पासिंग क्रायटेरिया सगळ्यांचा 60% असतो. तर जेव्हा तुम्ही ज्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकताल, ते इन्स्टिट्यूटवाले तुम्हाला एक्झाम पॅटर्न एक्सप्लेन करू शकतील पूर्णपणे. ओके. असा याचा हे स्ट्रक्चर असतो एक्झामचा. हे म्हणजे असं स्पेसिफिक काही इन्स्टिट्यूट असतं का जर्मनीचं, की जे स्पेसिफिक अथॉरायझेशन आहे, की ते स्पेसिफिक इन्स्टिट्यूट कंडक्ट करतं, असं काही स्पेशल असं काही नाहीये ना? म्हणजे लँग्वेज शिकण्यासाठी म्हणतायत का सर तुम्ही? लँग्वेज शिकण्यासाठी नाही, म्हणजे एक्झामसाठी बोलतोय मी. हा, एक्झामसाठी एक त्यांचं जे हे आहे ना, जर्मन गव्हर्नमेंटचं, ज्या जर्मन गव्हर्नमेंटनी ज्यांना अप्रुव्हल दिलेला आहे एक्झाम सेंटर्सला, तेच एक्झाम कंडक्ट करू शकतात. असं कोणी एक्झाम कंडक्ट करू शकत नाही. आणि त्यांचं ते एक्झाम सेंटर कंडक्ट करतं, ते तुम्हाला सर्टिफिकेट वगैरे सर्व देतं. ते सर्टिफिकेटच तुम्हाला सगळीकडे व्हॅलिडिटी असते सर्टिफिकेटची तुमच्या. ओके. या सर्टिफिकेटला रिन्युअल वगैरे असं काही नसतं, जे वन टाइम नाही सर्टिफिकेट नाही. तुम्ही परचेज केल्यानंतर ते लाईफ टाइम युज करू शकता. लाईफ टाईम म्हणजे असं प्रॉब्लेम तर येत नाही, पण सहसा समजा आता फॉर एक्झाम्पल मी 2026 मध्ये मी पास झालो समजा ऑगस्ट मध्ये एक्झाम, आणि समजा मी 3 वर्ष कुठंच गेलो नाही, इंडियातच राहिलो एक्झाम पास करून. तर मग 3 वर्षानंतर आता ही कशी ही एक भाषा आहे, ही एक भाषा आपण युज मध्ये नसेल तर आपण विसरून जातो भाषा. तर मग 3 वर्षानंतर जर आपण त्याचा युज करायचं म्हणलं तर मग थोडस हार्ड जाऊ शकतो ते आपल्याला ओके. तर3-4 वर्षानंतर. तू जे एक्झाम क्रॅक करून, मला तुला एक विचारायचं आहे, की तू गेल्याच्या नंतर तिथे, म्हणजे तू फर्स्ट डे मध्ये गेलास, गेल्याच्या नंतर तुला कसा एक्सपिरियन्स होता, की बाबा इंडियामधून पूर्ण एन्व्हायरमेंट चेंज, आणि मला असं वाटतं की तुम्ही जस्ट तिकडे गेलात आणि तिकडचं एन्व्हायरमेंट एकदम ड्रास्टिक, म्हणजे इंडियाचं 40 डिग्री टेम्परेचर त्याच्यापेक्षा जास्त होतं असं मला, म्हणजे मी तुला मेसेज पण केलेला आय थिंक त्यावेळेस, की खूप टेम्परेचर हो जास्त झालेलं. तर ते काय, म्हणजे हो. नेमकं काय तुला तसं एन्व्हायरमेंट अडॉप्टेशन साठी किती म्हणजे हे झालं? म्हणजे मी असं एक्सपेक्ट केलं होतं की जर्मनीमध्ये खूप थंडी असेल. मी इथून विंटर जॅकेट्स घेऊन इंडियामधून विंटर जॅकेट्स घेतलेले खरेदी. -10 डिग्रीचे मी जॅकेट्स खरेदी केले होते. आणि पण जेव्हा मी इथे आलो तेव्हा इथे एवढं टेम्परेचर की इंडियापेक्षा जास्त मला असं वाटायला की इथे मला गरमी होते. पण अ, आता तेव्हा मला कळालं की इथे जेव्हा मी आलो तेव्हा इथला समर सुरू झाला होता आणि आता सध्याला इथे समर चालू आहे. पण विदिन टाइम आपण तिथं युज टू होऊन जातो आता इथल्या वेदरला. आता समरला पण आणि थंडीला पण इथे थोडं थोडं आता अडॅप्ट व्हायला चालू झालंय. जसं आता जयंत, तू आपल्या इंडियाचं, तुला नर्सिंगचं वर्किंग कल्चर तर माहिती आहे, तर तुला काय मेजर डिफरन्स वाटला की इंडिया आणि इकडच्या आपल्या नर्सिंग कल्चरमध्ये, जर्मनीच्या नर्सिंग कल्चरमध्ये? ओके. इंडिया आणि जर्मनीच्या ह्याच्यामध्ये एक तर इथे खूप म्हणजे ओरिएंटेड आणि स्ट्रक्चर्ड पूर्ण नर्सिंग केअर आहे इथे. ठीक आहे. म्हणजे इथे प्रत्येक तुम्हाला वर्क तुमचं तुम्हाला हे करून दिलेलं असतं, म्हणजे वाटून दिलेलं असतं तुम्हाला, प्रत्येकाला काम पेशंट वाटून दिलेलं असतात. आणि इथे म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल जे पेशंटसाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, म्हणजे ज्या आपल्याला गोष्टी लागणार आहेत थिंग्स, फॉर एक्झाम्पल बँडेज वगैरे, जे काही मेडिसिन्स लागणार आहेत त्या गोष्टीची एवढी काळजी घेतली जाते इथे. म्हणजे स्टेरिलिटी आपण ज्याला म्हणतो, ज्याने इन्फेक्शन स्प्रेड होणार नाही पुढे, तो सगळ्यात मोठा इथला मेन पॉईंट आहे. म्हणजे मी आतापर्यंत जेवढं ऑब्झर्व केलं तेवढं इथे, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एका पेशंटच्या रूम मध्ये जातोय, जरी मी एका टाइमला एक हे केलं, ग्लोव्ह घातला, तर ते मी जर समजा एक प्रोसिजर केली, इंजेक्शन नुसतं मी ऍडमिनिस्ट्रेट केलं आणि त्यानंतर मी फक्त जस्ट रूमच्या बाहेर जातोय, तर मला कंपल्सरी ते ग्लोव्ह बाहेर काढणंच आहे, रूम मध्येच डस्टबिन मध्ये सेग्रिगेट करून टाकायचं तिचं वेस्ट. आणि जर मी परत पेशंटला मला काय करायचं, तर म्हणजे प्रत्येक टाइमला मला ग्लोव्ह, कारण स्टेरिलिटी आणि पेशंट क्रॉस इन्फेक्शन अवॉइड, हे मला खूप जास्त म्हणजे इथे छान वाटलं. आणि त्याच्यामुळे पेशंटला पेशंटला ते रिकव्हरी होण्यामध्ये एवढी फास्ट मदत होते, ते खूप मला म्हणजे इथे छान वाटलं. इथे ती सिस्टम एकदम भारी वाटली. आणि जो आपण बोलतो वर्कलोड इथे प्रत्येकाला पेशंट वाटून दिलेले असतात, तुमचे तुमचे कामं तुम्हाला वाटून दिलेले असतात तुम्ही. आणि इथे पॅटर्न आहे की कोणत्या टाइमला काय करायचं. समजा 8 वाजता मेडिकेशन आहे, तर आता मी पाहिलेलं आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा मी डिग्री करत होतो, तुम्हाला पण माहितच असेल सर. आता समजा आपल्याकडे वर्कलोड एवढा होता की 8चं मेडिकेशन 10 वाजता जायचं किंवा 9 वाजता जायचं. इथे इथे बरोबर त्याच टाइमला पेशंटला मेडिकेशन जातात. म्हणजे ज्या टाइमला ज्या गोष्टी आहेत त्याच टाइमला प्रॉपर नर्सिंग केअर प्लॅन जो आपण म्हणतो फॉलो व्हायचा, तो इथे बरोबर फॉलो होतो.
मला दुसरा एक प्रश्न विचारायचा आहे. तू लँग्वेज जसं पास करून जर्मनीमध्ये गेलास, तर त्यामध्ये तुला इंटरव्ह्यू मध्ये डिफिकल्टी आली का? आणि जॉब प्लेसमेंट म्हणजे जॉब मिळण्यासाठी काही डिफिकल्टी आली का? आणि म्हणजे जर नवीन एखादा स्टुडंट आला तर त्याला तिकडे तशीच डिफिकल्टी फेस करावी लागेल का? जसं इंडियामध्ये आपण 4-5 ठिकाणी चांगल्या रेप्युटेड हॉस्पिटलमध्ये जायचं म्हणलं, तर आपल्याला एका अटेम्प्ट मध्ये आपला इंटरव्ह्यू क्रॅक करून आपण तिथे प्लेस होऊ याची गॅरंटी नाही. तर तसं तुला काही असं वाटलं का की बाबा तिकडे थोडा हार्ड इंटरव्ह्यू आहे या इझिली सिलेक्शन होतं? तुझा काय एक्सपिरियन्स आहे? हम्म, आता ते आता डिपेंड करतं सर, की आपण कुठे लँग्वेज शिकतोय, आपण कशा प्रकारे लँग्वेज शिकतोय, ठीक आहे. आणि आपलं इंटरव्ह्यू प्रिपरेशन कशा प्रकारे होतं. आता मी ज्या एजन्सीकडे शिकत होतो, हम्म, जसं माझं B1 सुरू झालं, त्यांनी माझा इंटरव्ह्यू प्रेप चालू केला. त्यांनी माझे हम्म, 2-3 इंटरव्ह्यू मॉक घेतले, म्हणजे त्यांनीच प्रॅक्टिस करून घेतली अगोदर, मॉक इंटरव्ह्यूज घेतले त्यांच्या टीमने, माझ्या एजन्सीच्या. आणि हम्म. माझा सिलेक्शन हे फर्स्ट राऊंड मध्ये झालेला आहे. फर्स्ट राऊंड मध्येच माझं सिलेक्शन झालं होतं. आणि पण मी 1 महिना एवढी इंटरव्ह्यू प्रिपरेशन केली होती. आणि माझी लँग्वेज तर लँग्वेजवरती चांगला कमांड होता, कंट्रोल चांगला होता, त्याच्यामुळे मला तेवढी डिफिकल्टी वाटली नाही. तर त्याच्यामुळे आता ते विद्यार्थ्यांवरती डिपेंड राहतं, की तुम्ही किती इंटेन्सिटीने शिकतायत आणि किती फोकस्ड तुमचा आहे लँग्वेज शिकण्यावरती. जर तुम्हाला समोरचा प्रश्न काय विचारतोय हे जर तुम्हाला समजतंय, तुम्ही बरोबर उत्तर देतायत. आता एक गोष्ट आहे की तुम्हाला इथे ते हे बघत नाहीयेत की तुम्ही किती तुम्हाला नर्सिंगचं नॉलेज आहे इंटरव्ह्यू घेताना. ते हे बघतात की तुम्हाला प्रश्न समजतायत का, म्हणजे आपण जे डेलीची लँग्वेज आहे, आमचे प्रश्न तुम्हाला समजतायत का, तुम्ही उत्तर देऊ शकतायत का त्या प्रश्नांचे. नर्सिंगचं नॉलेज ते तुम्हाला जास्त विचारणार नाही, तुम्हाला बेसिक नर्सिंग नॉलेज विचारणार. पण तुम्हाला फक्त जी डेलीची भाषा आहे आपली, ती तुम्हाला समजते का, हे ते जास्त ऍक्सेस करतात. ओके. म्हणून तर भाषेवरती प्रभुत्व असणं जर्मनीमध्ये जाण्यासाठी खूप मोठी चॅलेंजिंग टास्क आहे आणि तेच खूप महत्वाचं आहे. बरोबर. खूप खूप महत्वाचं आहे सर, कारण विदाऊट लँग्वेज आपण इथे काहीच करू शकत नाहीत. पेशंट काय बोलतोय तुम्हाला समजणार नाही, तर तुम्ही काहीच पुढे करू शकत नाहीत. तर ठीक आहे. तर आता आपण हे सगळं झालं आपल्या नर्सिंग करिअर रिलेटेड. आता थोडंसं आपण इन्फॉर्मल कडे जाऊया. जे प्रत्येकाच्या मनात ओके. प्रश्न असतो, पगार किती, राहायचं कसं, किती खर्च होतो, भारतामध्ये पैसे कसे येतात, करन्सीचं व्हॅल्युएशन काय, या सगळ्या गोष्टीवर आपण डिस्कस करूया. तर फर्स्ट ऑफ ऑल जयंत, बेसिकली सॅलरी, स्टार्टिंग सॅलरी कितीपासून स्टार्ट होते जर्मनीमध्ये? आता मी तुम्हाला पूर्ण सॅलरीचा, आता ह्याच्यात हा जेव्हा मी इंडियामध्ये होतो तेव्हा मला ह्याचं एक्सप्लेनेशन मी खूप साऱ्या जणांना मागितलं, पण मला एक्सप्लेनेशन कुठूनच बरोबर म्हणूनच प्रकारे तर भेटलं नाही. आपण सगळे काय एक्सपिरियन्स बोलायचे. शेअरिंग सेशन ठेवला की बाबा तुझ्याकडून एक्सपिरियन्स आपल्या स्टुडंट्सला मिळू दे की बाबा एवढं एवढं असं अशा गोष्टी आहेत, जसं तू फेस केला त्या आपल्या बाकीच्या स्टुडंट्सला त्या गोष्टी फेस हो, करायची गरज नाही पडावी. एकदम बरोबर सर, एकदम बरोबर. त्यासाठी मी माझी सॅलरी स्लिप जी येते, मी सॅलरी स्लिपचा पूर्ण अभ्यास केला. आणि मी म्हणलं विद्यार्थ्यांना मी पूर्ण एक्झॅक्टली सांगणार कसं कसं होतं, ठीक आहे. तर एक विषय काय आहे, आपली एक बेसिक सॅलरी असते, ठीक आहे. आता माझी बेसिक सॅलरी आहे 3,000 युरोज. 3,000 युरो, त्याच्यामध्ये पुन्हा माझा त्या बेसिक सॅलरी झाली, त्याच्यामध्ये माझं ऍड काय होतं, 100 युरोज म्हणजे ऍड होतात. कशाचे? कारण मी डिफरंट डिफरंट ड्युटीज मध्ये काम करतो. समजा फॉर एक्झाम्पल मॉर्निंग शिफ्ट आणि इव्हिनिंग शिफ्ट मध्ये मी काम करतो, म्हणून त्याचा मला एक्स्ट्रा अलाउन्स 100 युरोज भेटतो. मग माझी किती झाले, 3,100 युरोज. पुन्हा मला मी आठवड्यात महिन्यात चार रविवार असतात, तर त्यातले मी 2 संडे काम करतो. तर त्या 2 संडेचे मला 80 युरोज भेटतात. म्हणजे किती झाले माझे, 3180 युरोज झाले. आणि अजून मला एक नर्सिंग अलाउन्स असतो आपला 200 युरोजचा, तो एक भेटतो. म्हणजे माझे टोटल 3470 पर्यंत माझी ग्रोस सॅलरी जाते, ठीक आहे. आता त्याच्यामधून मेन प्रश्न राहिला आपला टॅक्सेसचा, ठीक आहे. 1 मिनिट, मी ते लिहून काढलं होतं, मी तुम्हाला सांगतो टॅक्सेसचं. टॅक्सेस मध्ये आता माझं काय काय कटतं, माझा इन्कम टॅक्स कटतो, माझं हेल्थ इन्शुरन्स कटतं, माझा अजून एक ऍडिशनल हेल्थ इन्शुरन्स मी घेतलेला आहे, तो एक माझा कटतो. पुन्हा मी लॉंग टर्म केअर इन्शुरन्स घेतलेला आहे. असे मी 3 प्रकारचे इन्शुरन्स घेतलेले आहेत. तर त्याचे माझे 3 प्रकारचे इन्शुरन्स मिळून माझे 400 युरोज कटतात. पुन्हा एक पेन्शन इन्शुरन्स घेतलेला आहे, जेव्हा आपण रिटायर होतो त्याचा एक इन्शुरन्स असतो, पेन्शन इन्शुरन्स, तो एक घेतलेला आहे. आणि अनएम्प्लॉयमेंट इन्शुरन्स, हे आपल्याला म्हणजे घेतला म्हणजे आपल्याला हे ऑटोमॅटिकली आपला एम्प्लॉयर तो आपल्याला म्हणजे ह्यातल्या सिस्टीम मध्येच हे सगळे इन्शुरन्स आहेत. तर हे सगळे जेव्हा मी कट करतो, तर तेव्हा माझे होतात जवळपास 2,500 ते 2,400 ते 2,500च्या मध्ये एवढे मला इन हँड येतात, ठीक आहे. आता त्याच्यामधून किती खर्च माझा कटतो, मला आहे 370 युरोज रेंट.
आणि माझी सिटी जर तुम्ही म्हणताल तर कोणती आहे, आता आपला रेंट हा डिपेंड करतो की आपण कुठे राहतोय. जर समजा मी मुंबईमध्ये राहतोय तर मला 700 युरो लागणार. पण मी जर संभाजीनगर मध्ये राहतोय तर मला 370 युरो लागणार. तर मला सध्याला लागतात 370 युरोज. तर त्याच्यामध्ये आता मग सगळं कटून मला किती राहत आहेत मग रेंट वगैरे देऊन 2100 युरोज या 2050 ह्याच्यामध्ये राहतात. आता ह्याच्यामध्ये अजून माझं काय कटणार, 200 युरोज माझे रेंट हे कटणार, ग्रॉसरीज शॉपिंग वगैरे मी जे काय करतोय हे सगळं माझं 200 युरोज कटणार. मग किती राहिले 1800 युरोज. 1800 युरोच्या नंतर बाकी काय आहे, 50 युरो समजा तुम्ही जिम करताय या दुसरे काही अजून हे करणार आहेत, 50 युरो म्हणजे त्याला करतात, म्हणजे माझे जवळपास 1600 युरो म्हणजे मला मला आता राहतात बेसिकली शिल्लक. तुझं लिव्हिंग कॉस्ट किती आहे अपार्ट फ्रॉम डिडक्शन वगैरे सोडून दे. तर तुला एवढे एवढे हा, युरोज तुला जगण्यासाठी लागतायत तिथे, आपले डेली जे आपले मला लाईफ मध्ये आपण मी जेवण आणि बेसिक बाकी सांगतो, ग्रोसरीज वगैरे. माझे बेसिक मला लागतात 600 युरोज. 400 युरो समजा रेंट पकडतो मी आणि 200 युरोज हम्म. हे, 600 युरोज तर मला मिनिमम लागतात. ह्याच्या व्यतिरिक्त आता माझ्यावरती डिपेंड आहे मी बाकी किती खर्च करतो. 600 युरोज मला मिनिमम लागतात, रेंट बरोबर. प्लस ऑदर्स. आता तर तुझं मग आता रिमेनिंग किती राहिलं सेव्हिंग बॅलन्स? आता सेव्हिंग राहिलं माझं 1,500 युरोज. मी वरचे 100 युरोज पण सोडून देतो असं ह्याच्यामध्ये XYZ समजून. तर माझे 1,500 युरोज हे सेव्हिंग राहतात. ठीक आहे. आता 1,500 युरोज आता ह्याच्यावरती डिपेंड करतं की आता ही पगार किती झाला आपला. आता मी तर तुम्हाला सांगतो युरोज मध्ये. तर मी सध्याला रेट चालू आहे आपला 1 युरो म्हणजे 110 रुपये किंवा 112 रुपये चालू आहे. कधी 110 असतो, कधी 112 असतो. तर मी जेव्हा पैसे सेंड कर मी आतापर्यंत जेव्हा पैसे सेंड केले तेव्हा मला 110 रुपयेच रेट भेटलेला आहे. फक्त लास्ट टाइम मला 112 रुपये भेटला होता. जरी मी 110 रुपये जरी पकडला तरी मला 1,500 युरोचे 1,60,000 ते 1,70,000 रुपये माझे सेव्हिंग होतात. 1,70,000 इंडियाचा आमचा, म्हणजे मी गव्हर्नमेंट मध्ये प्लेस्ड आहे तर माझं 64-65 हा. हजार इंडियन सॅलरी आहे. तर त्याच्यामध्ये तुझं 3 पट तिकडे सॅलरी तुला जास्त आहे. हो, आणि मी हे सांगतो तुम्हाला, पण आता सध्या तरी माझं अजून हे झालं नाहीये त्यासाठी इथलं. खूप तुझा मी स्ट्रगल पण आहे जय. हो, आणि हे मी बिफोर रजिस्टर्ड नर्स माझी सॅलरी सांगितली. मी एकदा इथे रजिस्टर्ड नर्स झालो की मग पुन्हा पेमेंट परत वाढतो 400 युरोज ना. ओके. आता तू जसं बोलला की रजिस्टर्ड नर्स, तर मग आता ते रजिस्टर्ड नर्स साठी काय प्रोसिजर आहे तिकडे रजिस्ट्रेशन होण्यासाठी? आता इथे रजिस्टर्ड तुम्हाला इथे रजिस्टर्ड नर्स व्हायचं असेल तर इथे परत 2 एक्झाम असतात. म्हणजे एक तुमच्यावरती डिपेंड असतं की तुम्हाला कोणती एक्झाम द्यायची आहे. एक असते नॉलेज एक्झाम आणि एक असते दुसरी अनपासून स्लेअरगांग एक्झाम म्हणून एक असते. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप इन डेप्थ पूर्ण शिकावं लागतं. त्यासाठी तुम्हाला 1.5 वर्ष इथे ट्रेनिंग दिली जातात. म्हणजे तुमच्या जो एम्प्लॉयर आहे तो तुम्हाला पूर्ण शिकवतो. हम्म. म्हणजे 1.5 वर्षात पूर्ण नर्सिंग नॉलेज तुम्हाला शिकवतो तो जर्मन लँग्वेज मध्ये. आणि एक असते नॉलेज एक्झाम. आता मी जी देणार आहे, माझं जे प्रिपरेशन चालू आहे, माझं आहे नॉलेज एक्झामचं प्रिपरेशन चालू. ती 3 महिन्यात असते कोर्स तो. त्या 3 महिन्यात तुमचे 2 दिवस म्हणजे आठवड्यातून 2 या 3 दिवस तुमचे क्लासेस असतात ऑनलाईन. त्यासाठी मला पे करायची गरज नाही, माझा एम्प्लॉयरच पे करतो पूर्ण ते टीचर्सला वगैरे एक्झामची फीस वगैरे. तर ती एक्झाम तुम्ही पास झाल्याच्या नंतर मग तुम्ही जर्मन नर्स इथले होऊ शकता. तर ती एक्झाम कोणती द्यायची हे तुमचा एम्प्लॉयर डिपेंड ठरवतो की अनपासून स्लेअर गांग द्यायची या नॉलेज एक्झाम द्यायची. नॉलेज एक्झाम मध्ये काय असतं, तुम्हाला प्रॅक्टिकल करायचं असतं पेशंट वरती आणि एक ओरल एक्झाम असते आपली. आणि जी दुसरी एक्झाम असते अनपासून स्लेअर गांग, त्यात म्हणजे कसं आपण थेरी थेरी पण करायचं, जसं आपण थेरी एक्झाम द्यायचो कॉलेजमध्ये असताना, त्यानंतर प्रॅक्टिकल, त्यानंतर ओरल. ती दुसरी एक्झाम असते. आणि ह्या नॉलेज एक्झाम मध्ये प्रॅक्टिकल आणि वायवा एवढंच असतं. ओके. हे झालं तू तिकडच्या रजिस्ट्रेशन बद्दल. हे सगळं एम्प्लॉयरच पे करतं अ, का? आवाज कटला सर तुझा. परत एकदा. एम्प्लॉयरच पे करतो का हा या सर्व खर्च वगैरे जो आहे हो, एक्झामचा तो? हो, हो, आपला एम्प्लॉयरच पे करतो, आपल्याला कुठेही पे करायची गरज नाहीये. ओके. आता जेव्हा तू डिसाईड केलं की तुला जर्मनीमध्ये जायचं, इंडियाच्या म्हणजे स्टार्टिंगला तुला स्वतःला खर्च करावा लागला असेल, तो खर्च किती लागला तुला? एकच मिनिट सर, मला वाटतं माझं इंटरनेट कनेक्शन थोडंसं वीक झालंय वाटतं. मी थोडस कनेक्शन मध्ये येतो. हा, परत एकदा म्हणजे अ, सर विचारा. मला हे विचारायचं आहे की तू जेव्हा जर्मनीसाठी जाण्यासाठी प्रिपेअर झाला तेव्हा तुला इंडियामधून किती खर्च करावा लागला?
म्हणजे तुम्ही लँग्वेज साठी बोलताय का असं लँग्वेज येताना? प्लस तिकडे पोहोचण्यापर्यंत विजा प्रोसेस या सर्वांसाठी किती ओव्हरऑल खर्च आला, की म्हणजे समजा आता राघवेंद्र आहे, मला जायचंय तिकडे जर्मनीमध्ये, तर माझ्याकडे किती अमाऊंट असायला पाहिजे की जेणेकरून मी तिकडे इझिली जाऊ शकेल. हा, ठीक आहे. आता मी ह्याच्यावरती प्रश्न एक्सप्लेन कळाला जयंत करतो. तुला? ज- हो हो, प्रश्न कळाला मला. खर्च, टोटल खर्च आणि तिकडे जाण्यासाठी एक खर्च. अप्रॉक्स सांग, आता असं मी इन डिटेल सांगायची असं काही गरज नाही, फक्त एक जस्ट आपल्या स्टुडंटला माहिती असायला पाहिजे की मला लमसम अमाऊंट एवढं एवढं लागेल की बाबा मला जर्मनीमध्ये जायचं असेल तर. अं, त्यामध्ये सर आता एक कॅटेगरी आहे, मी फक्त ती कॅटेगरी एक्सप्लेन करतो. त्याच्यात जर तुम्ही लँग्वेज शिकतायत, आता इकडे जर्मनीमध्ये एक जर्मनी गव्हर्नमेंटचा एक रूल आहे की जर इंडियामध्ये कोणी आउटसाइड कंट्रीमध्ये लँग्वेज शिकून जर इकडे जॉबसाठी येत आहे, तर त्या विद्यार्थ्याकडून कोणी म्हणजे एम्प्लॉयरनं जर त्या विद्यार्थ्यांना पैसे पे केले असेल लँग्वेज शिकण्यासाठी, तर एम्प्लॉयरनं त्या विद्यार्थ्याला पैसे पे करायचे जेवढे त्यानं पे केले असतील इंडियामध्ये. तर त्यासाठी मी तर कुठे हे केले नव्हते, कारण मी जेवढे पैसे पे केले होते 1,20,000 रुपये माझ्या एजन्सीला, त्यांनी मला ते पूर्ण रिफंड दिले इंडियातून. जेव्हा मी माझा व्हिसा वगैरे आला आणि मी इकडे फ्लाय करणार होतो, मला त्यांनी पूर्ण पैसे रिफंड दिले. कारण का, माझ्या एजन्सीला माझ्या एम्प्लॉयर कडून पैसे भेटतात की आम्ही ह्या कॅन्डिडेटचा खर्च केलाय लँग्वेज शिकण्यासाठी, ह्याची एक्झाम फीस भरली आहे आम्ही, ह्याचं व्हिसा फीस भरली आहे, ह्याचे आम्ही फ्लाईट तिकीट्स काढलेत, एवढा एवढा खर्च झालाय, तो त्यांना माझ्या एजन्सीला एम्प्लॉयर कडून भेटतो. म्हणून त्यांनी मला माझे पैसे पूर्ण 1,20,000 रुपये परत भेट दिले. आणि मग मी ते 1,20,000 रुपये इंडियातून जर्मनीला येताना सोबत घेऊन आलो. कारण मला इनिशियल डेजला मला खर्चांसाठी वगैरे पैसे लागतील. तर इनिशियल डेजला मला 40-50 हजार रुपये एक मंथ साठी लागले होते. त्यानंतर माझी फर्स्ट मंथ मध्ये सॅलरी आली. तर मग तेवढं मी सांगेल की 1,00,000 रुपये तुम्हाला इकडे इंडियातून जर्मनीला येताना ना, तरी तुमच्या जवळ हवेत, म्हणजे कमीत कमी सोबत एक लाख असायला रुपये पाहिजे, बरोबर. हो मग एम्प्लॉयमेंटचा तर 100% शुअरिटी आहेच की तुम्हाला 1 महिन्यामध्ये कुठे ना कुठे तरी प्लेसमेंट मिळूनच जाईल, जर तुम्हाला हो. लँग्वेज येत असेल तर. तुमचं प्लेसमेंट अगोदरच इंडियामध्ये असतानाच तुमचं प्लेसमेंट होतं, त्याशिवाय तुम्ही इकडे ओके येऊ ओके, शकत नाही. ऑनलाईन इंटरव्ह्यू असतो कारण का त्याचा? ऑनलाईन इंटरव्ह्यू असतो, आणि जेव्हा तुमची व्हिसाची अपॉइंटमेंट असते, तेव्हा व्हिसाच्या अपॉइंटमेंटला तुमचं कॉन्ट्रॅक्ट लेटर वगैरे सर्व द्यावं लागतं ना, डॉक्युमेंट्स तिथे. त्याशिवाय तुम्ही इथं तुमचा व्हिसाच अप्रूव्ह होत नाही. ओके, तर आता तू वर्क विजा वरतीच असशील ना तिकडे, प्लेसमेंट तुझं हो म्हणजे हो हो, माझा किती किती वर्क वर्षाचा असतो विजा. वर्क विजा? फर्स्ट पहिल्यांदा आपण जेव्हा वर्क विजा घेतो तेव्हा आपल्याला 1 वर्षाचा भेटतो, आणि जे आपण इथे जर्मनीत आल्याच्या नंतर मग तो जेव्हा आपला व्हिसा एक्सपायर व्हायला येतो, तेव्हा आपला एम्प्लॉयर इथे अप्लाय करतो, मग तो आपल्याला नंतर पुढे वाढून भेटतो. पुढे आपला व्हिसा परत वाढतो, पुन्हा ओके 3 वर्षाचा होतो. ते स्टेप नाही वाढत, पहिले 1 वर्ष पुन्हा 3 वर्ष असं वाढत जातो. ओके. आणि तिथे रेसिडेन्सी जर घ्यायची असेल तर त्याच्यासाठी काय क्रायटेरिया, जसं आपला युएसए वगैरे मध्ये लग्न करावं लागेल किंवा तिथल्या मुलीसोबत काहीतरी करावं लागेल, असं काय जर्मनीमध्ये रेसिडेन्स घेण्यासाठी काय असं क्रायटेरिया आहे? तुम्हाला इथे 5 वर्ष राहावं लागेल. ओके, एवढाच मेन क्रायटेरिया आहे. हो हो. ओके, तर ठीक आहे. चला तर अजून तुला काही नॉलेज तुझं मी म्हणजे एक इंटरव्ह्यू मध्ये म्हणजे एक शॉर्ट डिस्कशन सेशन मध्ये जर काही राहून गेलं असेल आणि तुला या गोष्टी शेअर करायच्या असतील तर तू शेअर करू शकतोस. हो, एकच मिनिट. मला एक गोष्ट सांगू, म्हणजे इथे मेन्शन करावी वाटते की मी जेव्हा 7 महिन्यात लँग्वेज शिकलो, त्याच्यानंतर माझं पूर्ण डॉक्युमेंटेशन प्रोसेस व्हायला 5 ते 6 महिन्याचा वेळ लागला मला. तर त्या ह्याच्यामध्ये मला खूप पेशन्स ठेवावे लागले की कधी होतंय कधी नाही. पण जेव्हा मी इथे आलो जर्मनीमध्ये, तर तेव्हा मला असं वाटलं की आपण या 5 ते 6 महिन्यामध्ये काहीतरी करायला पाहिजे होतं. म्हणजे काय करायला पाहिजे होतं, तेव्हा माझं तर मग लँग्वेज पास वगैरे झालं होतं, तेव्हा माझा कॉन्टॅक्ट लँग्वेज म्हणजे थोडासा कमी झाला होता. तर कमीत कमी मी मेडिकल नॉलेज, जे माझं नर्सिंगचं नॉलेज आहे, ते मी जर्मन भाषेमध्ये थोडं बेटर करायचा प्रयत्न केला असता, तर मला असं वाटलं असतं की इथे मी आल्यानंतर जरा मला इनिशियल डेज माझे काही हार्ड गेले, तर ते मला हार्ड नसते गेले. असं मला वाटलं की आपण त्या टाइमचा युज करून घ्यायला हवा होता. ओके. अजून काही तुला शेअर करायचं आहे तर माझे तरी प्रश्न संपलेत. मला वाटते सगळेच मी तुला प्रश्न विचारले की बाबा जे बेसिक कोणाच्या मनामध्ये, कारण मी पण न्यू आहे जर्मन लँग्वेज सोबत, कधी मी एक्सपिरियन्स नाही केला. आणि तुला काय वाटतं आता जसं मी तुला माहिती आहे की तुझ्यासोबत दोन तुझे मित्र आहेत, आपला हो, सनोज आणि दुसरा तो काय त्याचं नाव विसरलो मी. हर्षल.
हर्षद. हा, हे दोघं जण तुझ्या सोबत आहे आणि हे सगळं सर्व महाराष्ट्राची पोरं आहेत आणि ते जर्मनीमध्ये आता जाऊन म्हणजे मी त्यांचे स्टेटस इन्स्टा वगैरे त्यांना बघतो ना, तर मला हो. असं प्राऊड वाटतं की बाबा आपले पोरं कुठेतरी जाऊन काहीतरी चांगलं करतायत. तर मला असं इच्छा आहे की रिद्धिविनायक कॉलेज मधून पण काही स्टुडंट्स तरी जर्मनीमध्ये जावे. तर मला हे विचारायचंय तुला की सोबत कोणी असणं हे इम्पॉर्टंट तुला किती वाटतं? सोबत असणं पण ठीक आहे सर, आणि असं काही गरजेचं नाही की तुमच्या सोबत कोणी असावं. आता फॉर एक्झाम्पल, माझे बॅचमेट आणि तुमची ज्युनियर तनुश्री तुम्हाला माहितच आहे. तनुश्री, हा. ती तर एकटी आहे. ती एकटी आहे हांबुर्ग मध्ये. ती पण तिकडे एकदम सर्वाइव्ह करते, सर्व करते. आणि ती तर मेन तर त्याच्यामुळं फिमेल म्हणजे मुलगी आहे तरी ती हो. तिकडे एकटी सर्व्हाइव्ह करते. आणि आता कसं मुलांना, आता आम्हाला थोडस छान वाटतं आपल्यासोबत असल्यास मराठी भाषा बोलायला आहेत, कोणीतरी आपल्या इथे केअर बरोबर. घ्यायला आहे. थोडं एक एक शुअरिटी वाटते की बाबा कोणतरी आहे आपल्या सोबत इथे. म्हणजे असेल नसेल, आता शेवटी आपलं इंडिव्हिज्युअल करिअर बनवायचंय ना, तर त्यासाठी. हम्म. आणि इथे अजून एक गोष्ट मी ऑब्झर्व केली, जसं तुम्ही मला आता की महाराष्ट्रातले माझ्या कोणतरी आहेत बाबा ओळखीचे. इथे मी एवढे लोक बघितले सर. केरळाचे लोक खूप जास्त आहेत तिकडे. हम्म. म्हणजे कुठे पण केरळाचे लोक आहेत. महाराष्ट्रातले लोक एवढी डेअरिंगच करत नाहीयेत की थोडं महाराष्ट्राच्या बाहेर जावं, थोडी रिस्क घ्यावी आपण. बरोबर. आता मला हेच म्हणायचंय की आपण आपल्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक, आता मला असं वाटतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये नर्सिंग कॉलेजेस झालेले आहेत. तर प्रत्येक हो. नर्सिंग कॉलेजेस मधून आपले ऍटलीस्ट 3-4 स्टुडंट जरी आपले या सगळ्या इंडियाच्या नर्सिंग करिअर मधून जर बाहेर निघून कुठेतरी चांगल्या ठिकाणी प्लेस होत असेल, तर म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे त्यांच्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी एक प्राऊडची गोष्ट असेल. हो, नक्कीच सर. जसं तुम्ही सांगितलं, आता एका कॉलेजमधून जर 3-4 जण आले, तर ते कॉलेजची ती जी बॅच आहे ती एक्झाम्पल सेट करते पुढच्या येणाऱ्या बॅचेससाठी. आणि बरोबर. ते विद्यार्थी ते विद्यार्थी पण त्यांच्या पूर्ण फॅमिलीचं चेंज करू शकतात, पूर्ण लाईफ. एकच विद्यार्थी एक 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 विद्यार्थी गरजेचा आहे त्यांची पूर्ण फॅमिली चेंज करण्यासाठी. आणि जर विद्यार्थी आता जसं की तुम्हाला माहिती आहे, आमच्या बॅच मधून आम्ही 6 जण पुढे आलो. आता ज्युनियर, तुमचे ज्युनियर, माझे ज्युनियर, आता 10 जण शिकतायत करंटली. ते आता B1 लेवल मध्ये आहेत. त्यांच्या खालचे ज्युनियर बॅच आता रजिस्टर करतायत ऑनलाईन लँग्वेज शिकण्यासाठी. म्हणजे की त्यांना हे आला, एक अवेअरनेस आला, हिंमत आली की बाबा आपल्या महाराष्ट्रातले हे सिनियर केले तर आपणही करू शकतो, आपण जाऊ शकतो. आपल्याला इन्फॉर्मेशन काही हवी असली तर आपण त्यांना विचारू शकतो. तर मला असं वाटतं की कुठेतरी आपले पण विद्यार्थी पुढे यावे. नक्कीच. बरोबर जयंत, तू बरोबर बोललास. जसं आपले आशिष कदम जेव्हा लागले होते, सर्वांच्या मनामध्ये तो क्रेज आला होता की नॉर्सेट प्रिपेअर करायचं आणि नॉर्सेट मध्ये प्लेसमेंट व्हायचं. त्यानंतर आपले म्हणजे माझे बॅचमेट झालं, असे खूप सारे विद्यार्थी नॉर्सेट क्रॅक करून इझिली तिकडे आपल्या नॉर्सेट मध्ये पण चांगलं करिअर केलं. तर मला आता नक्कीच. स्टुडंट्स तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर विचारू शकता जयंत सरांना. माईक ऑन करून क्वेश्चन महिमा. विचारू शकता डायरेक्टली. हा, महिमाने काहीतरी क्वेश्चन ड्रॉप केलाय. महिमा, माईक ऑन करून बोलू शकतेस. सर म्हणजे गुड इव्हनिंग सर. सर म्हणजे आता कोणत्या ॲप किंवा एजन्सी थ्रू आपण लँग्वेज शिकू शकतो आणि आपल्याला ते प्लेसमेंट वगैरे बद्दल असं डिटेल असं माहिती, म्हणजे रूट माहिती पडेल असं. ओके. हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की एजन्सी कोणती चूज करायची आहे. हे खूप साऱ्या लोकांनी मला पण इंस्टाग्रामला वगैरे खूप सारे मला लोकांचे डीएम येतात की मला सांगा एजन्सीचं, कारण खूप सारे फ्रॉड वगैरे चालतात. तर तुम्ही ऍप वगैरे तर असं कोणतं नाहीये स्पेसिफिक ह्याच्यासाठी की म्हणजे तुम्ही B2 लेवल पर्यंत त्या ऍपने जातात. तुम्हाला कोणत्याही तुम्ही आता एजन्सी चूज करू शकतात. मुंबईमध्ये आहेत. आता डिपेंड करतं की तुम्हाला एजन्सी कोणती हवी आहे, म्हणजे लँग्वेज शिकण्यासाठी हवी आहे का पूर्णच प्रोसेस करणार लँग्वेज, इंटरव्ह्यू पूर्ण जर्मनीला पाठवेपर्यंत. अशा मला 2-3 एजन्सी माहिती आहेत, जसं की फॉर एक्झाम्पल एक टर्न एजन्सी आहे न्यू दिल्लीची. पुन्हा मी जिथे शिकलो पुण्याची, पुण्याला बॉर्डर प्लस म्हणून माझी एक एजन्सी, मी तिथे शिकलेलो आहे, ती एक आहे. पुन्हा आपले महाराष्ट्रातले 2 जण आहेत, अनिकेत इन जर्मनी आणि प्रथमेश पाटील. त्यांची स्वतःची एक एजन्सी आहे कोल्हापूरला. हे 2-3 एजन्सी मला माहिती आहेत, ज्या की म्हणजे प्रोसेस करतात. म्हणजे ऑनलाईन याचं असं काही स्पेसिफिक नाहीच आहे का? ऑनलाईन आहेत सर, खूप सारे क्लासेस आहेत ऑनलाईन पण.
पण मला एवढं इफेक्टिव्ह वाटत नाही ऑनलाईन टीचिंगचं. जसं आपण ऑफलाईन मध्ये कसं क्लासमध्ये तुम्ही स्पीकिंग जास्त करू शकता. आता ऑनलाईन मध्ये किती नाही म्हणलं तरी मुलं AI चा वापर करणार, चॅट जीपीटीचा वापर करणार. तर मग त्याच्यामध्ये आपल्याला हे समजत नाहीये की आपण कोणत्या लेवल पर्यंत आहेत ऍक्च्युअल मध्ये. जेव्हा आपण ऑफलाईन मध्ये असतो आणि विदाऊट एनी मटेरियल आपण जेव्हा शिकून बोलतो, तर मला ते बेटर वाटतं ऑफलाईन मध्ये. ऑफलाईन क्लासेस पण आहेत मुंबईमध्ये वगैरे पण लँग्वेज शिकण्याचे. आता फॉर एक्झाम्पल सर तुम्हाला एक माझी बॅचमेट माहित असेल, मेहक जोशी. महक माहिती आहे. तर तिने माझ्या अगोदर चालू केलं. तिने जानेवारी मंथ मध्ये चालू केलं होतं लँग्वेज शिकण्यासाठी. तिने ऑनलाईन, कधी ऑफलाईन जायची क्लासेसला, कधी ऑनलाईन. तिने अजून इंडियामध्येच आहे, तिचं अजून B2 झालं नाही. आणि तिनं माझ्या 4 महिने अगोदर चालू केलं होतं, जानेवारी मंथ मध्ये 2025 ला चालू केलं होतं लँग्वेज शिकायला. नाही, याच्यासाठी खरंच प्रत्येकाचं डेडिकेशनही तेवढंच इम्पॉर्टंट आहे की त्या डेडिकेशन हा, थ्रूच आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. नक्कीच. अजून कोणाला काही क्वेश्चन आहे? अथर्व, माईक ऑन करून बोल. गुड इव्हनिंग सर. माझा एक प्रश्न होता की INC अप्रुव्हल रिक्वायर्ड आहे का जर्मनीसाठी? नाही, INC अप्रुव्हल गरजेचं नाहीये. आपलं महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं तुम्हाला रजिस्ट्रेशन हवं आहे. अरे, रजिस्ट्रेशनचाच प्रश्न आला तर मला एक प्रश्न विचारायचा जयंत. म्हणजे तुला इकडे हा. MNCचं रजिस्ट्रेशन सरेंडर करावं लागतं का? जसं अदर स्टेट म्हणून नाही. जेव्हा येतो आपण तेव्हा रजिस्ट्रेशन सरेंडर करावं लागतं त्या स्टेटला आणि इकडे कंटिन्यू करायचं असतं. नाही सर, तसं आपल्याला रजिस्ट्रेशन सरेंडर करायची गरज नाहीये. जर्मनीमध्ये तुम्हाला फक्त तुमचं नर्सिंग झालेलं आहे आणि तुमच्याकडं इंडियामध्ये कोणत्याही एका स्टेटचं तुमचं नर्सिंग रजिस्ट्रेशनचं तुमच्याकडे लायसन आहे, ते तुम्हाला इथं शो करावं लागतं की तुम्ही रजिस्टर नर्स आहात म्हणून इंडियामध्ये. तर तुम्हाला ते सरेंडर करायची गरज नाहीये इंडियामध्ये ओके. लायसन. अजून कोणाचा काही क्वेश्चन आहे? 4th इयर जे रिलीव्ह झालेत बॅच त्याच्यामधून कोणी असतील तर प्रश्न विचारू शकता. आय थिंक त्याच्यामधले खूप कमी कॅन्डिडेट जॉईन झालेत, पण ठीक आहे. जर कोणी असेल तर काही क्वेश्चन असेल तर विचारू शकता. मेसेज बॉक्स. मृणाली, काही क्वेश्चन? नाही सर. ओके, ठीक आहे. तर थँक्यू जयंत या सेशन मध्ये जॉईन झाल्यासाठी, तुझा एक्सपिरियन्स आपला जर्मनी मधला शेअर करण्यासाठी. आणि आपण हा म्हणजे एक काय म्हणतात नॉलेज शेअरिंग सेशन होता. तुझे एक्सपिरियन्सेस कसे आले, काय नाही, तू कसं तिकडे प्लेस केला. इन फ्युचर जर आमच्या स्टुडंट्सला काही मदत लागली तर नक्कीच मी तुला त्याबद्दल प्रश्न विचारेन आणि तू त्यांना मदत करशील नक्कीच. नक्कीच. आणि इन फ्युचर जर ते कधी तुझ्यापर्यंत पोहोचले तर तिकडे जर्मनीमध्ये तू त्यांना सर्वांना भेटशील अशी मी अपेक्षा करतो तुझ्याकडून. की कारण आपल्या स्टुडंट्स मध्ये नक्कीच सर. आपल्या ओळखीचं बाबा की इथे आलाय जर्मनीमध्ये तर त्याला काही ना काहीतरी मदत आपल्याकडून करूया आपण. हो सर, नक्कीच. तुम्हाला तर माहिती आहे की आपण कनेक्टेड राहतो. आता मी Connected जर्मनीमध्ये आहे, राहतो. तुम्ही इंडियामध्ये आहेत, तरी आपण आपला कॉन्टॅक्ट एवढा चांगला आहे आणि बरोबर. इंडियामध्ये असताना पण होता. आणि उलट आपल्याला इथे लोक कनेक्ट करायचे आपले पूर्ण महाराष्ट्रातले. उलट जास्त बरोबर. लोक इथे कनेक्टेड करायचे. नक्कीच जसं तुम्ही म्हणलात तसं आपण हे करूया. चालेल. काही चल, प्रॉब्लेम असेल तुम्ही कधी विचारू शकता. थँक्यू स्टुडंट्स. सर्व जॉईन झालेत. तर आय होप सर्वांना एक्सपिरियन्स आला असेल की बाबा कसं जर्मनीमध्ये आपण स्टार्ट करू शकतो. इन फ्युचर मी जेव्हा कॉलेजमध्ये येईल तेव्हा तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. इवन व्हॉट्सअप जरी तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही व्हॉट्सअपही करू शकता. तर आपण ते जयंतला विचारून, कारण तो जो ग्राउंड लेवल त्याचा जे एक्सपिरियन्स आहे त्याच्या थ्रू तो त्याचे एक्सपिरियन्सेस शेअर करणार आहे. सो मला असं वाटतं की आपण हा सेशन आता एंड करूया. थँक्यू जयंत, थँक्यू स्टुडंट्स. वेलकम सर.